कसं वाटतंय मग आपल्याला? हाय गाईज, मी बाबूची मम्मी. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. आणि आजचा ना आमचा ना असाच मस्तीचा वगैरे ब्लॉग आहे. आणि आम्ही सर्व म्हणजे आमची लव फॉर एव्हर गँग मिळून ना आम्ही ना पार्टी करतोय. आणि पार्टी कशाची तर ते मी आता नाही सांगणार, ती तुम्हाला समोर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेलच की आम्ही कसली पार्टी करतोय म्हणून. आणि त्यासाठी तुम्ही मला लवकर सबस्क्राईब करून घ्या, छान छान अशा कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आता मी माझा बाबू ना छान असं रेडी झालोय ना आम्ही निघालो. माझ्या काकाच्या इथं म्हणजे माझा भाऊ आहे तर त्याच्या इथेच आम्ही पार्टीचा प्लॅन केला आहे, कारण बाहेर मस्त छानाची चूल वगैरे. तर म्हटलं तिकडंच जाऊया. तर आता जवळपास 4:30 वाजले इव्हनिंगचे. तर चला आता पुढे ब्लॉग ना असाच कंटिन्यू करा. आणि चला आता आपण जाऊया. चला म्हणा आमच्यासोबत म्हण बाबू, चला म्हणा. बाय करतोय बाबू, बाय करतोय. या तुम्ही आमच्या इकडे ऊस खायले. खूप ऊस आहे आमच्या इकडे. अजून ऊस तोडी चाली नाही झाली, काही दिवसातच ऊस तोडी वगैरे चाली होणार. तर त्याचा मी ब्लॉग अपलोड करणारच आहे समोर. त्यासाठी पण तुम्ही मला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. तर आता आम्ही जातोय. मला ना आज ना थोडंसं लेट झालं जाण्यासाठी, कारण मी बाबूला झोपातून उठवलं आणि त्याला पोहे वगैरे खाऊन घातली, त्यामुळे मला उशीर झाला. आणि सपनाने तर तयारी पण केली होती काही. तर आम्ही ना चिकन बिर्याणी बनवतोय. तर तिने हिरव्या मिरच्याची पेस्ट वगैरे काढून घेतली आणि त्यात टाकून वगैरे दिली मसाले आणि दही वगैरे सर्व टाकून तिनं मॅरिनेट करण्यासाठी सोडून दिलं होतं 15 मिनटं. त्यानंतर मग थोडेसे त्यात मसाले वगैरे ॲड केले आणि मग मी नुसती व्हिडिओ घेत होते आणि तिथं बघत होते. कुठून आले रे तुम्ही? एवढेसे तांदूळ घेऊन आले, पहिले समजला नाही तुम्हाला? आपण डोक्याचा वापर करा थोडासा. चाल बे, पावशात नव्हते म्हणले, अर्धा म्हणले होते रे. अरे हा 2-3 कर ना. काय करायचं होतं? अरे पुरणार नाही ना रे. मग पण मग पुरणार नाही तर तुम्ही भाजी बी कमी नाही. तुम्ही ऐकत नव्हते ना, मी म्हणत होते 1 किलो. दादा बी तेच म्हणत होते की 1 किलो आणा. मग काऊन नाही सांगितली? मला वाटलं पटापट सांगा म्हणलं बघ ती. मला वाटलं तांदूळ असतेत खात नाही, कारण मी केली होती ना भरपूर. तर मी पीस 2 खाल्ली होती आणि तांदूळ ते इतकुशे खाल्ली होती मी. करूनच पोट भरलं होतं आणि मी बघून भर केली. मला बिर्याणीपेक्षा चिकन 65 वगैरे ते आपलं राहत नाही का काय? दुसऱ्या वेळेस करू ना मग फ्राय केला असता आपण फ्राय. पण हे म्हणलं आपलं जमत नाही एवढं नाही. हे जमतं, हे ग्रीन पेस्ट करून टाकली ना थोडंसं कंटेंट मस्त बनते. हा मी बी खायला दिले भारी लागतं ते लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप. नेक्स्ट टाइम करू मग. आता या वेळेस चीज पाहिजे आपल्याकडे मस्त. चीज टाकली तर भारी टेस्ट. पहिल्यापासून प्लॅनिंग पाहिजे ती. पहिल्यापासून जाऊ दे. पाणी बरं का बा. पुढच्या वेळेस आम्ही किती बनवतो. चला तर आता ना आमची मस्ती वगैरे खतम झाली आहे. त्यानंतर आम्ही ना मस्त असा मटका ठेवला आहे गॅसवर आणि त्यात आलं लसूणची पेस्ट वगैरे मस्त तेलात करपून घेतली आणि मॅरिनेट केलेलं सगळं चिकन ती थोडं थोडं करून टाकत होती. आणि यात ना थोडंसं पण तिनं पाणी वगैरे नाही टाकलं, तसं शिजण्यासाठी फक्त थोडंसं त्यावरून प्लेट ठेवली आणि छान असं शिजून घेतलं. आणि त्यानंतर तिने फोडणीसाठी द्यायला तयारी करून घेतली. तर थोडासा कांदा वगैरे तळून घेतला, तेलात सगळे मसाले वगैरे सोडले आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी तर्री आली आहे. मला तर असं कंट्रोलच होत नव्हतं, एवढा भारी स्मेल वगैरे येत होता. आम्हाला पोरंसुद्धा म्हणत होते खूप छान येत होता. त्यानंतर मग मस्त सगळं शिजलेलं चिकन तिने त्यात ॲड केलं आणि खूप टेस्टी झाली होती बरं का. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मी जसं सांगितलं आहे तसंच. काही म्हणजे असं खूप काही गोष्टी लागत नाही आहे, 3-4 वस्तूंनीच तयार होते असं मला तरी वाटतं. तर आम्ही छान अशी तयार करून घेतली आणि नंतर मग इकडे काकूने राईस पण करून घेतला. आणि हा बघा माझा बाबू, याची ना काही नाटकं तर चाललीच असते. त्याला तर लोट म्हणलं तर त्याला त्याच्यावर जाऊन बसायचं होतं. त्यानंतर मग सपनाने खाली घेतलं आणि मस्त अशी बिर्याणी तयार करण्यासाठी घेतली.
थोडंसं चिकन वगैरे टाकत होती, राईस वगैरे मस्त. तिला नाही येते बरं का, म्हणून तिनं मस्तच केली. मी तर काही केली नाही, एकदा केली होती ती पण कोणाच खाल्ली नव्हती. म्हणजे छान झाली होती बट कोणा खाल्लीच नव्हती, कारण खायलाच आम्ही दोघं होतो. मी थोडीशी खाल्ली होती, माझं करूनच पोट भरलं होतं. माझ्याकडून खूप अशी झाली होती, त्यामुळं मग आम्हाला फेकून पण द्यावं लागली होती. त्यामुळं म्हटलं त्यानंतर मी केलीच नाही. म्हणजे माझ्या नवऱ्यानं सांगितलं मला याच्यानंतर तू कधीच बिर्याणी काही नवीन गोष्टच ट्राय करू नको. म्हटलं मग त्यानंतर मी जीवनात काहीच असं नवीन असं ट्राय केलं नाही आहे. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही किती छान असा तळलेला कांदा, वाव एक नंबर. तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटत असेल ही बिर्याणी बघून. आमच्या तर खूप सुटते. कसं वाटतंय मग आपल्याला? 20 लाख देतो. thousands miss call from Kapil Sharma. अर्चना सिंग, सिद्धू पाजी, गुरु सुनील गोवर का सगळे ग्रोवर. मला नाव नाही आठवलं. ती हा का कपिल शर्मा कोण हे एवढा चिवा तो यो कपिल शर्माचं चंदू का कृष्णा गाणं नाही भारी. आता गाणं आहे. देखा है गाता है. अरे यार सो आज आरतीकडून बिर्याणीची पार्टी आहे आणि नंतर कॉन्ट्री करून आमच्याकडून पैसे घेणार तो भाग वेगळा. तरी मोठा नाही पैसे नाही घेणार आहे मी, माझ्याकडूनच आहे. ब्लॉग संपल्यावर बघा कसे पैसे सध्या ब्लॉगचे पैसे कमवत नाहीये, अजून कमवत नाही. युट्यूबचं पहिलं पेमेंट आलं की मी दे. म्हणजे द्यायचं नाही असं सांगून द्या आरती तुला. म्हणजे होणार नाही असं म्हणायचंय. चॅलेंज राहिलं तुम्हाला. तर इथं जमलेल्या सर्व तमाम बांधवांना मी बिर्याणी साठी आमंत्रित करतो. सुरुवात माझ्याकडून करतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. हो काय होत नाही. हा देवील चालतं. ऋषील जास्तच घाई झाली. ते बघा कपड्यालाच ते शर्ट आलं, टी शर्टलाच राहिला. चम्मच आण. रडू नको बाळा. ऋषी आमचं उठलं तर आमचे लेकरं मागं येते. वाटतं ना तुला काही लेकरं नाहीये. जाय एक छोटीशी अशी वाटी बी घेऊन येते मीठ मला वाटलं किती सकाळ तर तुम्ही बघू शकता हे उकळीचा भात. इथं किती मेहनत लागली करायला. बरं आणि त्याच्यामध्ये त्या पोरीला बिचारी दमली. मी समजू राहिलो. तू बनवलं. मी नाही बनवलं, मी उभी होती काढायला. सपना ब्युटिफुल वाव व्हेरी आवर इंग्लिश एंड गुड नाईट. सो उद्या झोपून काय ते मागचे चांगले ते कुठ ठेवा रे. ऋषी व्यवस्थित अँगल पाहून ठेव ना थोडस बाबा. आता हे काय आणलं आणि इकडं नको. आता तर हे तू धर रे. मी येऊच नाही राहिले. So she need attention ठिकाणी ठेव रे. and she needs her. She's not forming aura. Aura is he herself is aura. He himself. So we are eating it fast as possible.
so we can watch El Clasico match. वीस का कातालोनी So this guy काहीच इंग्लिश येत नाही यायला. Neymar fan. This guy is Cristiano his- Ronaldo. नहीं, himself fan. Cristiano Ronaldo. only finishing. A man with zero skill. Tapin merchant. The man, नहीं, the Lukaku, woman, Lukaku. the legend Lukaku. himself. She brings this beautiful biryani for us. हे दोन बोट आहे ना. So I am myself struggling, but I will try my level best to finish my biryani. कुंडली गाडी विठ्ठल श्रीनाथ. नहीं, आज नहीं. So we are ending our vlog here. Guys, As you know, या भिकारे हो खा, भेटत नाही तुम्हाला तसे. 10-15 फॉलोअर तर कमी झाले पाहिजे या ब्लॉगनं. बाबूची मम्मी ऐक ना, बाबूची मम्मी बाबू ऑनलाईन बाबू होती ऑनलाईन बाबू होती आणि नाच होती काट बी माहिती पळतच राहायचं ते टाकलं पाहिजे आज बाबू ना खूप मस्ती करतो. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ गेट बसून बाबूला आज आवडतच नव्हतं पाणी पिकायला. मग ना आम्ही छान असं बिर्याणी खायला सगळेजण बसलो. खूप टेस्टी अशी बिर्याणी झाली होती बरं का. आणि तुम्ही सुद्धा या खायला. खूप छान अशी झाली होती. आणि ना नंतर मग आमचीच अशी मस्ती वगैरे चालली होती. तर मस्त असं एन्जॉय केलं होतं. आप लोग भाई लोग फॉलोअर्स लोग ब्लॉग आहे का छोट्या भाई पहिले ब्लॉग आहे ना This guy. पहिले ब्लॉग This bloody guy. मन से कार्यकर्ता पहिले हे एवढी बिर्याणी फक्त निघायला हल्ली आम्ही दिसतो असं पण आम्ही एवढंसं खातो. ताटात पण यायचं तर गाईज हे बराच टाइम टाकलाय व्हिडिओ साठी बाकी काही नाही किंवा व्हिडिओ दिसलं पाहिजे याला खात्या. this toplas full with biryani and ended empty handed. So I thought आपल्या येत नाही बरं इंग्लिश आपल्या गाईज साईडला फोन आहे त्यात गुगल करेल Bluetooth connect. So he juggle softening. Don't follow. Unsubscribe. Don't subscribe. Don't like. Don't follow. Only comment. मी किचनचं चॅनल बनवलं ना त्याचं शेअर करत आहे बघा किती छान रेसिपी हे शेअर करत काय वाटतं मग आता लोक केलं नाही काय ना मी रेसिपी दाखवणार आहे चिकन मस्त चिकन शेअर करायचं. आरती पार्टी खाऊ घाल. So she changed his behavior. So guys, फोकस आहे. फोकस पूर्ण लक्ष देऊ खेळते. दोन फोकस दोन डबल आता मी येणार आहे थांब ना. फोकस काढू काय नाही एकच घाल नाही नाही उडली मोजून सांगा मोजून. नाही उडली माझ्या हातात जाऊ दे. दुसऱ्याच घरी गेलं एक पडतो ना आपल्या घरून लक्ष आणि ते मला काय माहित रे त्याची सांगायची त्याची. पुढची उलटी कोणाची होती सहा डबल ही पुढचं उडती येऊ दे. नाही कुठं उडली रे डुकरा. येते नाही काही सहा ना ते पाहिजे
एक राहिला एक बाकी एक बाकी. तर नंतर आमची छान अशी जेवणं वगैरे झाली आणि आम्ही म्हटलं लुडो खेळूया म्हणून मस्त लुडो खेळण्यासाठी बसलो आणि खूप असं एन्जॉय केला. आणि मला असं वाटतं माझा ब्लॉग बघून तुम्ही पण आमच्यासोबत खूप असं एन्जॉय केलं असणार, कारण खूप धमाल मस्ती कॉमेडी सर्वच काही होतं आमच्यामध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.